नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपण सामायिक परीक्षेच्या प्रिपरेशनमध्ये आहात. 9वी मॅथ्स सेकंड त्याचं 4थ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. की पाठीमागच्या प्रश्नामध्ये किंवा ज्या क्षमता तुमच्यात विकसित व्हायला हव्या होत्या ह्याच्यावर आधारित ज्या प्रश्नपत्रिका निर्माण होतात त्यातले काही प्रश्नपत्रिकेमधले स्पॉटलाईटचे जे प्रश्न आहेत की जे प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत आणि याही वर्षाच्या सामान्य परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न निश्चित येतील. अशा प्रकारची काही उजळणी वजा भाग आपण घेत आहोत. तत्पूर्वी काही पेपर्समध्ये 8वीच्या बेसिक नॉलेजवर 9वीमध्ये होऊन गेलेल्या गोष्टी आणि ते फार अप्लाइड होतं. ते पुन्हा आपल्याला 8वी 9वीचं मॅथ्स सेकंड हा विषय परफेक्ट असण्यासाठी या गोष्टी आपल्या पहिल्यापासून क्लिअर असणं गरजेचं आहे. 8व्या इयत्तेवरती डिपेंड आपण बऱ्याच मोठ्या प्रमाणात असतो, असायला पाहिजे. बेसिकली हे पहिलीपासूनचाच भाग म्हणजे पहिल्या इयत्तेमध्ये आपण जे गणित शिकलो होतो पुढे दुसरीमध्ये असं करत पुढे जायचं असतं. एक इथं फिगर दिली बघा की हा बेसिक भाग आहे, हो यालाच पाहिजे आपल्या सगळ्यांना, असं एक आहे. ह्या दोन रेषा दे आर नॉट पॅरलल आणि एक तिसरी रेषा अशी आहे, तिला आपण छेदिका असं म्हणतो. नॉट राधिका, दॅट इज छेदिका. हिचं या रेषेनं नाव आहेत LI, MI, NI म्हणजे दोन रेषा तिसरी छेदिका. त्यामुळे तयार होणाऱ्या कोणांची संख्या किती होणार? दोन रेषांना एक रेषा छेदते तेव्हा तयार होणाऱ्या कोणांची जी संख्या आहे, इथं 4 कोण तयार होतात आणि इथं 4 कोण तयार होतात, दिसत आहेत बघा आमच्या स्पष्टपणे. त्या कोणांना जर अशी नावं दिली असतील ABCD त्यानंतर EFGH, इकडं काळजीपूर्वक निरीक्षण असायला पाहिजे. समांतरतेची कसोट्या, ह्या कोणांचं वर्गीकरण नेमकं कसं करण्यात आलं, त्यांना अशी नावं का देण्यात आली, किंवा तो जो भाग आहे तो भाग आपल्याला हा फिगरचा भाग होता. आणि मग आपल्याला त्यांनी प्रश्नांची उत्तरं विचारली. त्याला काय प्रश्न विचारले? पहिला ए या कोणाचा त्यांना हवा आहे संगत कोण कोणता. या आकृतीमधला कोण ए व कोण ... हे संगत कोण आहेत. संगत कोण समांतर रेषा असल्यावर संगत कोण एकरूप असतात वगैरे वगैरे, हा भाग आपण नव्यानं शिकलेलोच आहोत. पण पहिली ओळख 8व्या इयत्तेमध्ये झाली होती. संगत कोण ओळखायचं कसं, हे या छेदिकेच्या एकाच बाजूला एकाच संगतीमध्ये असणारे कोण, हे बघा हा कोण संगत कोण. एच्या संगतीमध्ये असणारा हा कोण आहे कोण E. एचा संगत कोण रेषेच्या ह्या छेदिकेच्या एका बाजूला, ह्या छेदिकेच्या एकाच बाजूला असणाऱ्या ह्या कोणांचं पेर्स, या कोणांच्या जोड्या आपल्याला करायच्या आहेत. छेदिकेच्या, हे बघा ही छेदिका आहे, ह्या छेदिकेच्या एकाच बाजूला असणारे संगत कोणांच्या 2 जोड्या असतात. एच्या संगतीमध्ये ही एकच बाजू तुम्ही बघा, एच्या संगतीमध्ये असणारा हा कोण आहे कुठला बघा बरं जरासं. ह्या छेदिकेची एक बाजू एच्या संगतीत असणारा हा E कोण आहे. नंतर तुम्ही Cच्या संगतीत बघणार असाल असा खाली, हा G येणार आहे. बरं आपण ह्या बाजूला गेलो तर Bचा संगत कोण हा F येणार आहे. ह्या समांतर रेषा नसल्यामुळे हे कोण सारखे असणार नाही आहेत, पण तुम्हाला ती पेअर्स निवडता आली पाहिजे. मग संगत कोण, आंतर कोण, व्युत्क्रम कोण, ह्या संकल्पना मनापासून क्लिअर असल्या पाहिजेत. हा बेसिक भाग आहे बाळांनो. हा 9व्या इयत्तेमध्ये आणि 10व्या इयत्तेमध्ये सुद्धा आपल्याला भाग लागणार आहे. मग ते एकरूप कुठले वगैरे हा भाग नंतर बघूया. बोला असा भाग आहे संगत कोण ओळखा. दुसरा प्रश्न कसा आहे बघा, प्रश्न लिहून ठेवतो अगोदर. कोण टिंबा व कोण F या कोणाच्या जोडीला आपण व्युत्क्रम कोण म्हणणार आहे किंवा आंतरव्युत्क्रम कोण. आता आंतरकोण हा शब्द वेगळा असल्यामुळे फक्त व्युत्क्रम कोण म्हणणं जास्त चांगलं. पुन्हा आंतरव्युत्क्रम आतल्या आत असतात म्हणून ते व्युत्क्रम कोण हे आत असतात, ह्या छेदिकेच्या आतल्या भागात असतात. 1 2 3 4. त्याच्यानंतर कोण Gचा विरुद्ध कोण पाहिजे, ह्या सगळ्या संबोध. कोण Gचा 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता निर्माण होणारी टिंबा व कोण G हा तुम्हाला विरुद्ध कोण दिसतोय, विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध कोणांची जोडी. आणि त्यानंतर चौथा कोण Dचा व कोण टिंबा हा आंतर कोण आहे. ह्या संकल्पना तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजेत. 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्या असता निर्माण होणारे हे 4ही प्रकारचे जे कोण आहेत ह्या कन्सेप्ट्स आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत.
पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या, हे कन्सेप्ट अजूनही काही मुलांचा क्लिअर नाही. काही मुलांनीच एवढं सिरियसली घेतलेलं नाही अजून. छेदिकेच्या एकाच बाजूला असणारा ए आणि ई एका प्रकारचा खेळ होता बाबा तो. आट्यापाट्याच्या खेळामध्ये संगतीमध्ये थांबणं. कोण सी आणि कोण जी ही संगत कोणाची जोडी, बी आणि एफ आणि डी आणि एच ह्या संगत कोणाच्या 4 जोड्या होत्या. आता ए सारखाच एच्या संगतीत दिसणारा कोण कोणता असा भाग आहे. कोणता कोण आहे सांगा आता. ए सारखाच आहे, एशी संगत असणारा हा कोण आहे. कुठला कोण आहे सांगा बरं. हा एच्या संगतीत असणारा एस ए आणि हा ई. कोण ई हा त्याचा संगत कोण आपण लिहिणार आहोत. व्युत्क्रम कोणाला नाव आंतरव्युत्क्रम सुद्धा आहे, कारण ते अंतर्भागात असतात. व्युत्क्रम हे झेड अक्षरावरचे कोण आहेत बघा. ह्या झेड अक्षरावरचे जे कोण असतात हे व्युत्क्रम कोणाची जोडी असते. त्याला एफचा व्युत्क्रम कोण. आता मात्र ही जी जोडी आहे ना ह्याची विरुद्ध बाजू बघायची आहे आपल्याला. असे हा बघा, हा आणि हा. डीचा व्युत्क्रम कोण आहे, ई बाळानो. हा विरुद्ध बाजूला यायचा आहे. संगत कोण एकाच बाजूला जायचं आहे आणि व्युत्क्रम कोण हे एकमेकांच्या ह्या. कोण एफचा व्युत्क्रम कोण हा सी असणार आहे, कोण डीचा व्युत्क्रम कोण हा ई असणार आहे. जरी तो एचा संगत कोण असला तरीसुद्धा तो डीचा व्युत्क्रम कोण असणार आहे. याची ओळख ही अतिशय चांगल्या रीतीने करून घ्यायची आहे. कोणी एफचा या कोणाचा संगत कोण हा झेड अक्षरावरचा कोण सी असणार आहे. इथं आपण कोण सी लिहिणार. विरुद्ध कोण ही संकल्पना कशी आहे बघा. विरुद्ध कोण, 2 रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा विरुद्ध कोणांच्या ज्या जोड्या आहेत, विरुद्ध किरणांच्या ज्या जोड्या आहेत ना त्यांना विरुद्ध कोण असं म्हणलं गेले. विरुद्ध एकमेकांच्या विरुद्ध असणाऱ्या ह्या 2 रेषा एकमेकांना छेदल्या की जी विरुद्ध कोणाची जोडी तयार होईल. ह्या 2 रेषा एकमेकांना छेदणाऱ्या 2 रेषा आपण तयार केल्या अशा, तर इथं मात्र हे एकमेकांचे विरुद्ध कोण असणार आहेत. आणि विरुद्ध कोण एकरूप असतात. हे बघा आता इथं विरुद्ध कोण कुठं तयार झाला बरं. विरुद्ध कोण जीचा पाहिजे. हे बघा हा असा एक भाग आणि असा एक भाग. जीचा विरुद्ध कोण म्हणजे हा असा, हा विरुद्ध, हा याचा विरुद्ध कोण आहे. हा विशाल कोणाचा, हा त्याचा विरुद्ध कोण आहे. तुम्ही असं केलात तरी हाच याचा विरुद्ध कोण आहे. विरुद्ध किरणांच्या पासून तयार झालेला विरुद्ध कोण असतो. विरुद्ध कोण एकरूप असतात. याची एक सोपी सिद्धता सुद्धा आपण या प्रकरणामध्ये पूर्ण केलेली आहे. हा जीचा विरुद्ध किरणांच्या पासून तयार झालेला जीचा विरुद्ध कोण असणार आहे, कोण एफ. हां, काही कोण संगत कोणामध्ये पण तुम्हाला दिसणार आहेत, विरुद्ध कोणामध्ये पण दिसणार आहेत, आंतरव्युत्क्रम कोणामध्ये सुद्धा दिसणार आहेत. हा येणार आहे जीचा विरुद्ध कोण येणार आहे, तो येणार आहे एफ. एफ असा कोण येणार आहे. कोण डीचा अंतर कोण कोणता. आता अंतर कोणासाठी हे ईच्या एकाच बाजूचे असणारे कोण आहेत बघा. हे एकाच बाजूला डीचा व्युत्क्रम अंतर कोण हा आहे कोण एफ. कोण एफ असं बघा. आपल्याला 2 रेषा, एक छेदिका, छेदिका तयार होणारे हे आटीकोन, त्या आटीकोनाचे 3 प्रकार. विरुद्ध कोण संकल्पना. 2 विरुद्ध किरणांच्या पासून तयार झालेल्या कोण हे एकरूप असतात. अगदी सोपं. ह्या दोन्हीची बेरीज 180, ह्या दोन्हीची बेरीज 180 म्हणून हे आणि हे दोन्ही सारखे. एकदम पडसे आपल्याला घ्यायचं आहे. असा तो भाग होता. समजत असताना कोण नीटपणे समजून घ्या. अजूनही काही मुलं समजा हा प्रश्न परीक्षेमध्ये आला तरी तुम्ही थांबता. अशा रीतीनं हे बाळा विरुद्ध कोणानं, विक्रम कोण, संगत कोण ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये सगळी उदाहरणं आपण रेग्युलर तासाच्या वेळेला पूर्ण केलेत. 9वीची जवळजवळ 90 लेक्चर आत्तापर्यंत डाउनलोड केलेत. सगळ्या संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. 9वीच्या मित्र हो, थोडंसं आळस करत आहात. 8वीची मुलं आणि 10वीची मुलं थोडीशी मला क्रिएटिव्ह वाटतात, पण 9वीची मुलं अजूनही तेवढी ॲक्टिवेट झाली नाहीत. त्यांनी अजून सहजच घ्यायला आहेत सगळ्या. पण नाही बळा, थोडं सिरियसलिटी स्टडीमध्ये असायला पाहिजे. हे विरुद्ध कोण एकरूप असतात हे दाखवायचं असेल समजा तुम्हाला, हे विरुद्ध कोण आहेत. एकदम सोपा. हा कोण एक्स आहे आणि हा कोण वाय आहे. हे विरुद्ध कोण आहेत, हे एकरूप दाखवा. किती सोपं आहे बघा बरं. तुम्ही लिहित असताना 3 अक्षरांना कसंही लिहा. कसं आहे बघा, इथं मी जरासं ए घेतो काय, ए नावाचा कोण. आता फक्त हे असं वापरूया बघा, असं वापरूया. हे बघा, ह्या 2 कोणांच्या मापांची बेरीज किती असेल, म्हणजे एक्स अधिक ए याची बेरीज 180 असेल. बरोबर. आता असेल पण लव्या. वी हॅव टू प्रूव्ह दॅट अँगल एक्स इज इक्वल टू अँगल वाय. हे प्रूव्ह करायचं. हे विरुद्ध कोण आहेत. एक्स अधिक ए हे लिनियर पेअर असल्यामुळे, रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे याची बेरीज 180 असेल. आता मी असं म्हणतो बघा, ए अधिक वाय ह्याची बेरीजसुद्धा 180 असेल. हे पहिलं वाक्य, हे दुसरं वाक्य.
फ्रॉम 1 and 2 we can collect that x plus a is equal to a plus y. a get cancel, we get the angle x is equal to angle y. बस संपलं. म्हणून x आणि y हे दोन कोन एकरूप असतात. तसंच a आणि b सुद्धा तुम्हाला एकरूप दाखवता येतील. a आणि b सुद्धा एकरूप दाखवता येतील. एक जोडी जर एकरूप दाखवू शकलो आपल्याला तर बस झालं. बस एवढंच तर त्याचं प्रूफ आहे. समजून घेत असताना कमी शब्दामध्ये समजून घ्या. रिप्रेझेंट होत असताना 3 अक्षरांना रिप्रेझेंट करा. 3 अक्षरांमध्ये लिहित असताना मुलांना जरासं ते अवघड वाटतं, पण समजून घेत असताना एकदम सिम्पल वर्डमध्ये समजून घ्या. म्हणजे तुम्हाला विरुद्ध कोणांचे कोण एकरूप का असतात हे आपल्याला पडसी सिद्ध करता येईल. ही तर गणितातली सहजता तुमच्यासमोर यावी अशी अपेक्षा आहे बाळांनो, आणि तुम्ही ते कराल. सहजतेनं प्रॉब्लेम सॉल्व कराल अशा रीतीनं असा हा प्रॅक्टिस भाग आपण करत आहोत. हा थेरमसुद्धा चाचणी 1 मध्ये पण आला होता. हां, ह्या प्रकारचे प्रश्न पण 100% येणारच आहेत. एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. एक्स वाय झेड हे एकरेषीय बिंदू आहेत. डिस्टन्स एक्स वाय हे बघा, एक्स वाय झेड हे एका रेषेत आहेत. डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 11. डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. तर डिस्टन्स एक्स झेड किती असेल? डिस्टन्स एक्स झेड किती असेल असा प्रश्न आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिस्टन्स एक्स झेड? हिअर गिव्हन कन्सेप्ट असा आहे बघा, अँड एक्स डॅश वाय डॅश झेड, म्हणजे याचा अर्थ असा, एक्स आणि वायच्या दरम्यान वाय आहे. एक्स आणि झेडच्या दरम्यान. एक्स आणि झेड नावाची 2 गावं आहेत ना, त्याच्या दरम्यान कुठेतरी वाय आहे. लक्षात आलं का बघा? ह्या दरम्यान त्या कन्सेप्टवरून आपल्याला ते गणित सोडवायचं आहे. आता ही लांब दूर अंतरावर असणारी जी गावं आहेत, हे आणि हे गाव, ह्या 2 गावांच्या बद्दल हा जो डिस्टन्स एक्स झेड कन्सेप्ट आपल्याला मांडायचा आहे. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. हा अर्थ आपल्याला एक्स वाय झेड असल्यामुळं हा दरम्यानचा संबंध असा आहे. ही दरम्यानचा संबंध, ह्या 2 गावं, एका हायवेवरती ही 3 गावं आहेत. ह्या 2 गावांच्या दरम्यान हे गाव आहे. म्हणजे ह्याचं अंतर ह्या दोन्हीच्या बेरजे एवढं असणार. ह्यासाठी कुठल्या अभ्यासाचा विशेष कुठला गाढा अभ्यास आपल्याला करायला पाहिजे असं नाही. हे चित्र काढून तुम्ही बघा. हे असं दरम्यानचा याचा अर्थ असा झाला, हे इथं एक्स आहे, इथं झेड आहे, आणि इथं कुठेतरी दरम्यान वाय आहे. बरोबर, नॉट मिड पॉईंट बरं का. म्हणजे हे अंतर आहे किती आहे बघा, 11. हे अंतर आहे 8. बघा ना किती झालं अंतर. तर एक्झेडचं अंतर किती झालं? अगदी 5वीच्या मुलांना प्रॉब्लेम आनंदानं सॉल्व्ह करावा. हे आहे 11, हे आहे कॅपिटल घेऊया, कॅपिटल घेऊया, आणि हे आहे 8. 11 आणि 8 19 येणार. हा दरम्यानचा संबंध. आता दरम्यानचा संबंध यातला बदलला असता तरी उत्तर वेगळे येणार आहे. म्हणजे झेडला जर मध्ये असतं तर याचं उत्तर वेगळं येणार आहे. पण बेसिक हा कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. टोकाचे 2 म्हणजे ह्या दोघांची बेरीज येणार आहे. ह्याच्यावरचं एक गणित आपल्याला ह्या टर्मिनल एक्झामिनेशनमध्ये निश्चित सॉल्व करायचं आहे, म्हणजे आहे. ओके बाळांनो? ओके, ह्या दरम्यानच्या संबंधावरचा हा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. ते कराल अशी अपेक्षा आहे. आता 9व्या इयत्तेमध्ये 8वीमध्ये जी ओळख तुम्हाला कोण, संगत कोण, आंतर कोण, व्युत्क्रम कोण झाली, 9वीमध्ये त्याचे काही प्रमेय आपण शिकलो. काय प्रमेय शिकलो तर सांगा बरं. इथं ही आकृती दिली आणि ए आणि बीचं माप काढायला सांगितले. काढूया? ठीक आहे. हे बघा, एक लाईन असे आहे. ह्या 2 लाईन्स एकमेकांना पॅरलल आहेत. आता समांतरच आहेत. समांतर झाले की मग समांतरतेच्या सर्व कसोट्या लागू पडायला सुरू झाल्या. हे बघा, हा कोण विशाल कोण आहे तो 115 अंशाचा आहे. इथं बाळांनो ए दिला आहे आणि इथं आहे तो बी आहे, इथं आहे तो ए. आता ए आणि बीची किंमत काढा. इफ एल इज पॅरलल टू द एम, फाइंड द ए अँड फाइंड द बी. थोडा प्रॅक्टिस नसेल तर पेपरमध्ये आता काय करायचं हा प्रश्न पडणार आहे. कारण प्रॅक्टिस आणि तुम्ही त्या फिगरकडं जेव्हा प्रेमानं बघाल, मॅथ्स सेकंडमधला तो भाग आहे, 2 रेषा समांतर आहेत, त्याच्याकडे तुम्ही जेव्हा या लाईननं, या कन्सेप्टनं बघायला चालू कराल तेव्हा तुम्हाला त्याची उत्तरं पटपट मिळत जातील. लक्षात आलं का बघा. हा जो कोन आहे, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदस्था निर्माण होणारे. आता इथं नाही वापरलं, ठीक आहे, पण असं लिहूया. कोणांची नावं दिली नाहीत. मी समजा हा कोन, हा इथला कोन एक्सचा मांडला असता
दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असताना निर्माण होणारे संगत कोन नक्की एकरूप असतात. बरोबर आहे ना. त्यामुळं व्हेरी फास्टली आपल्याला ह्याचं उत्तर पूर्ण करता असेल. एक्स इज इक्वल टू अँगल एक्स इज इक्वल टू 115 संगत कोन कसोटी. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता निर्माण होणारे संगत कोन एकरूप असतात. पट लगेच तुम्ही ह्याचं जे माप आहे हे आणि हे दोन्ही विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोन एकरूप असतात. त्यामुळं एक्स हा जो अँगल आहे तेवढाच कोन हा बीचा येणार आणि त्याचं सुद्धा माप 115 असतं. यात इथं आपण प्रॉपर्टी वापरतो ती विरुद्ध कोनाची. बीचं माप झालं. तुम्ही ह्या साध्या साध्या गोष्टी ह्याच्यापूर्वी शिकला होता. ह्याचं ॲप्लिकेशन करत असताना तेवढ्या प्रेमानं तिकडं बघायला पाहिजे. हे एक रेषा आहे आणि ह्या रेषेतले दोन कोन आहेत. रेषेंची कोनांची ती रेषी कोनातील कोनाची जोडी आहे. म्हणजे ह्या दोन कोनांची बेरीज ही 180 असणार आहे. कुठली? ए आणि 115. कोन ए आणि 115 ह्या दोघांनी कोनांची रेषीय जोडी तयार होते. त्यामुळे एका रेषेतले जे दोन कोन आहेत त्यांची बेरीज 180 असणार आहे. रेषीय जोडीतील कोन बघा. आपल्याला कोणत्या संकल्पना क्लिअर असायला पाहिजेत? कोणत्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत? तर आता त्या रचना जी मला म्हणतात की मनातल्या मनात कशी गणित सोडवायचं, हेच मनानं सोडवायचं आहे ना. हे रेषीय जोडीतील कोन आहेत. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 असते. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. मग एचं किंमत काढत असताना 180मधनं आपल्याला 115 वजा करावं लागेल. बोला किती वजाबाकी आली? 65. येस, हा कोन येणार आहे 65 अंशाचा. 65 आणि 15 70 80 बरोबर. हा 65चा येणार. एचं माप ह्या कोनांची बेरीज 180 असणार. बरोबर आहे. हा आणि हा कोन संगत कोन आहे, तो त्याचा विरुद्ध कोन आहे. अशी मदत घेऊन आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. प्रत्येक गोष्टीला बाळनो एक थेरम समोर असतो. संगत कोन एकरूप, विरुद्ध कोन एकरूप, हे तुम्ही आंतरकोनांसह सोडू शकला असता. एक्स आणि एची बेरीजसुद्धा ही 180 असणार आहे. आणि आंतरकोनसुद्धा पूरक असतात. कोणती कन्सेप्ट तुम्हाला सुचेल त्या पद्धतीने तुम्ही भरू शकता. जगातली प्रत्येक गोष्टी पहिल्यांदा त्या निर्मात्याच्या मनात घडत असते बाळांनो. तुमच्याही मनात ते उत्तर सॉल्व्ह करायचं असेल तर ह्या बेसिक गोष्टी आपण लर्न करायला पाहिजेत, अभ्यासायला पाहिजेत, प्रॅक्टिस करायला पाहिजे. त्याचा सराव कराल अशी अपेक्षा आहे. आता पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. हाही प्रश्न परीक्षेमध्ये नक्की असणार आहे. तुम्ही ह्या लेसनमध्ये ह्या समांतर संगत कसोट्या टेस्ट ह्या वाचायच्या आहेत. नवीच्या बाळांनो परत एकदा विनंती करतोय, हा सगळ्या थेरम, सगळ्या प्रॉपर्टीज, सगळी प्रॉब्लेम्स आपण रेग्युलर 9च्या सर्व गणितं घेत असताना आपण हा भाग सगळा पूर्ण केला आहे बाळांनो. तो परत तुम्ही पूर्ण कराल अशी अपेक्षा आहे. आता त्रिकोणाबद्दल तुम्ही एखादं गणित जेव्हा मॅथ्स सेकंडचंच गणित सॉल्व्ह करत असता, हा जो त्रिकोण आहे, त्रिकोण PQR मध्ये, त्रिकोण PQR मध्ये असं सांगितले बघा. कोण P हा 70 आहे, कोण Q हा 65 आहे. 65 नंबर फार ओळखीचा वाटतो नाही का? कारण बोर्डवर वगैरे बाहेर सगळ्या चौकात तोच दिसतो. हां, त्रिकोण PQR मध्ये कोण आर समाप काढा. जेव्हा प्रश्न तुमच्या डोळ्यासमोर येतो तेव्हा लगेच त्याचं प्रमेय, त्याचा सिद्धांत, त्याचा शोध तुमच्या समोर आला पाहिजे. P, Q आणि R. Pचं 70 आहे, हा 65 आहे आणि हा अँगल आपल्याला शोधायला सांगितला आहे. कोणतं प्रमेय समोर आलं पाहिजे सांगा? कोणतं प्रमेय तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मदत होईल. हेच तर महत्त्वाचं आहे. मग अशी कोणाची रेषीय जोडी, संगत कोण एकरूप, विरुद्ध कोण एकरूप, ह्या संकल्पना जर तुम्हाला अगोदर मनात तुमच्या माहिती असतील तर तुम्ही मनानं प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे गणित तुमच्या मनानंच तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हा एक प्रमेयाचा अत्यंत सोपा भाग आपण लर्न केला आहे. ते प्रमेय पाठ केले. तुम्हाला 6वी 7वीमध्ये पण ते येऊन गेलं तर त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. पण सिद्धता पहिल्यांदा आली 9वीमध्ये. कसं? का? त्यासाठी संगत कोण, आंतरकोण, इतक्रम कोण ही माहिती पाहिजे होतो. अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R ह्या तिघांची बेरीज, त्रिकोणाचा तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 असते. हा त्रिकोणाचा एक सुंदर गुणधर्म आहे. 379 पण असणार आणि 381 असणार नाही, तो ट्रायंगलच फॉर्म होणार नाही. मग याच्यामध्ये बाळांनो Pचं माप आपल्याला 70 दिले,
क्यूचं 65 दिलं आहे आणि आर आपल्याला शोधायला सांगितलं आहे. तो लपला आहे, ते 180मध्ये गुंडाळलेला आहे. 180 हा आपल्या मनात असला पाहिजे होता. किती झाले बघा आता, ह्यातले 30 इकडे घालूया, 135 झाले बघा. 7 7 13, 135 याची बेरीज होते. आरमध्ये ते काय मिक्स होणार नाही. मग कोण आरला एका बाजूला ठेवूया आणि 180कडे ही संख्या पाठवून देऊया. 135 किती आलं बघा आता, 35 आणि 180मधनं 35 याची वजाबाकी करा आणि त्याचं उत्तर काढा. काय उत्तर येईल बघा. उत्तर हे एवढं महत्त्वाचं नव्हतं. मार्क्स मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे. बरोबर वजाबाकी करा आणि त्याचं उत्तर काढा. पण तुमच्या मनामध्ये हा प्रॉब्लेमाचं उत्तर सॉल्व्ह करण्याची कल्पना अशी निर्माण झाली पाहिजे की इथं त्रिकोण आहे, त्या त्रिकोणाच्या 3 कोणाच्या मापांची बेरीज करायला पाहिजे. ती 180 असते ह्या मापांची बेरीज. ह्याचं प्रूफ पण आपण शिकलो होतो. अशा प्रकारचे काही सम्स घेऊन बाळांनो पुढं जाणार आहोत आपण. पुढं सगळेच तुम्हाला पेपर्स जेवढे माझ्याकडे उपलब्ध आहेत ते सगळे आपण तुमच्याकडे करतो आहे. जे यावर्षी परीक्षेमध्ये येणारे प्रश्न मला वाटतात त्याही प्रकारचे प्रश्न तुमच्याशी शेअर करतो आहे. परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो की माझ्या गणित मैत्रीला सबस्क्राईब करा आणि माझा आनंद वाढवा. आता थांबू नका, कारण सर्वच अभ्यासक्रम 9वीच्या मुलांना अगदी 10वीचा 8वीचा सुद्धा बघण्यासाठी पाठवला आहे. धन्यवाद बाळांनो. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू फॉर सबस्क्रिप्शन माय चॅनल. ओके.